नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। साहित्य निर्मितीसाठी चांगल्या संस्कृतीची गरज आहे, यासाठी साहित्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे। डॉक्टर अनिल अवचट यांचं मत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य विक्री करणार। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेस्टिवलचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार आणि चित्रपट लेखक संजय पवार यांच्या हस्ते संपन्न। साहित्य निर्मितीसाठी चांगल्या संस्कृतीची गरज आहे, त्यासाठी साहित्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत लेखक डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष द.मा. मिरासदार, कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर अवचट म्हणाले, जे या हृदयीचे त्या हृदयी जाते त्याला साहित्य म्हणायचे, म्हणूनच साहित्यात अनुकरणाला पूर्णविराम दिला पाहिजे। जे मनाला समजेल त्याचाच शोध घेतला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी उत्तम कांबळे म्हणाले, राजकारणापेक्षा साहित्यिक व्यवहार अधिक केले पाहिजेत। साहित्य संस्थांनी भाषा आणि भाषांविषयक बाबींची दखल घेतली पाहिजे। यावेळी डॉक्टर रामचंद्र देखणे, मुकुंद संगोराम, अशोक याळगी, डॉक्टर अनुरा ढेरे अशा अनेक मान्यवरांना विशेष ग्रंथकार पुरस्कार, तर वार्षिक ग्रंथ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे, डॉक्टर आनंद पाटील, ज्योत्स्ना कदम, मिनल जगताप अशा मान्यवरांना देण्यात आले। यावेळी माधवी वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर डॉक्टर प्रमोद आडकर यांनी आभार मानले। पुण्यातील महात्मा फुले मंडईतील घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा सुरू झाली आहे। फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगवरील बस अपघातात दगावलेल्या 38 शाळकरी मुलांची स्मृती जतन करण्यासाठी महात्मा फुले मंडईत उभारण्यात आलेल्या घड्याळघराचे उद्घाटन ममता बालसदन कायाकल्प आणि वंचित विकास संस्थेच्या 100 विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले। यावेळी आमदार गिरीश बापट, कार्यक्रमाच्या संयोजिका आमदार माधुरी मिसाळ, डॉक्टर सतीश देसाई, बाळासाहेब अमराळे, गोपाळ चिंतल, बापू नाईक, दिलीप काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते। 11 डिसेंबर 1993 रोजी पुण्यातील प्राध्यापक नाथ हरी पुरंदरे प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या सहलीच्या बसला फुरसुंगी रेल्वे फाटक ओलांडताना अपघात झाला होता। या अपघातामध्ये 38 शाळकरी मुले दगावली होती। त्यांची स्मृती जतन करण्यासाठी हैदराबादच्या सालारजंग वस्तू संग्रहालयातील घड्याळाच्या धर्तीवर या घड्याळघराची निर्मिती करण्यात आली आहे। काही तांत्रिक कारणामुळे गेली अनेक वर्ष हे घड्याळघर बंद होते, पण आता आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून ते पुन्हा एकदा सुरू झाले आहे। लहान मुलांसाठी हे घड्याळघर आकर्षण ठरणार आहे। टोल वाजवण्यासाठी 4.5 फूट उंचीची विद्यार्थ्याची प्रतिकृती शिल्पकार महेश रासकर यांनी तयार केली आहे। लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यामागे मंडईच्या इमारतीवर या विद्यार्थ्यासाठी घरही करण्यात आले आहे। दर तासाला 4.5 फूट अंतर पुढे येऊन तो घड्याळाचे टोले देतो। यासाठी संगणकीय प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। तसेच आवाज दूरवर जाण्यासाठी 2 ध्वनिक्षेपकही बसवण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालामध्ये कोल्हापूर विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे। या विभागात 82.55% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। पुणे विभाग आणि मुंबई विभाग यांनी या निकालामध्ये अनुक्रमे 2रा आणि 3रा क्रमांक पटकावला आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी पत्रकार परिषदेत यंदाच्या निकालाची माहिती दिली। राज्याच्या एकंदरीत निकाल 70.69% लागला आहे। या परीक्षेसाठी राज्यभरातून 11,59,369 विद्यार्थी बसले होते आणि त्यातील 8,19,502 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। राज्यात अमरावती विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून 48.80% इतकं त्याचं प्रमाण आहे। पुणे विभागाचा निकाल 69.32% लागला असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 85.55%, तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 74.44% इतकं आहे।
एकूण 1,61,042 मुलांपैकी 69,017 मुलं पास झाली आहेत, तर 69,190 मुलींपैकी 67,980 मुली पास झाल्या आहेत. यंदा परीक्षेतील गैरमार्गाविरोधात विशेष अभियान राबवण्यात आलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाला आळा बसला असल्याचंही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. दादोजी कोंडदेव पुतळ्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 1 वर्ष पुढे ढकलण्यात आला. या प्रस्तावाला सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसने विरोध केला, तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून सन्मानाने काढून घ्यावा व अन्यत्र स्थलांतरित करावा असा ठराव मुख्य सभेने 23 डिसेंबर 2010 रोजी मंजूर केला होता. या ठरावाचा फेरविचार करून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा सन्मानाने पुन्हा त्याच ठिकाणी बसवण्यात यावा असा प्रस्ताव भाजप शिवसेनेचा नगरसेवकांनी दिला होता. हा प्रस्ताव मुख्य सभेत मतदानासाठी आल्यानंतर सत्ताधारी कमी आणि विरोधक अधिक अशी परिस्थिती सभागृहात होती. त्यामुळे मतदान घेण्याऐवजी महापौरांनी ती सभाच तहकूब करण्याचा मार्ग पत्करला. तहकूब करण्यात आलेली ही सभा सुरू झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव पुन्हा मतदानासाठी पुकारण्यात आला. त्यावर सदरची बाब न्यायप्रविष्ट असल्याने हा विषय मे 2012च्या कार्यपत्रिकेवर घ्यावा अशी तहकुबी सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली. या उपसूचनेला युतीच्या तसेच मनसेच्या सदस्यांनी विरोध केल्यामुळे मतदान घेण्यात आले. यावेळी 44 विरुद्ध 16 अशा बहुमतांनी ही विषय तहकुबी मान्य करण्यात आली. जुना बाजार येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीची नुकसान भरपाई स्थानिकांना न मिळाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंगळवार पेठ आणि जुना बाजार येथे काही वर्षांपूर्वी भीषण आग लागल्याने तेथील झोपडपट्टीवासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी तेव्हाचे तत्कालीन तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. प्रत्येक नुकसानग्रस्ताला प्रत्येकी 1,000 रुपये देण्याचे मंजूर करण्यात आले होते, परंतु अजूनही त्यातील अनेक लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अमर कोरे, कार्यकर्ते शरद कदम, उमेश गायकवाड, शेखर कांबळे, गोरख घोडके, अविनाश गवळी, नवनाथ कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी असीम शेख, जया मोगरकर, तोलामा शेख, आसिफ खान, बानुली शेख, रोहित आंग्रे यांच्यासह अनेक स्थानिक रहिवाशीही आंदोलनात सहभागी झाले. जुना बाजार येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. मी अमर सुभाष कोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष. दिनांक 25 एप्रिल 2011 रोजी 226 मंगळवार पेठ जुना बाजार या ठिकाणच्या झोपडपट्टीला आग लागली होती. त्या ठिकाणी साधारणपणे 14-15 झोपडपट्ट्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. तिथल्या झोपडीधारकांना मदत मिळावी या पद्धतीची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली होती. त्या संदर्भातलं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही 29 एप्रिल रोजी दिलं होतं. त्या संदर्भात योग्य ती कारवाई करू अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु सदर आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आज आम्ही 226 मंगळवार पेठ जुना बाजार येथे रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर मान्य तहसीलदार कार्यालयामध्ये आम्हाला फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगालाल साहेब हे स्वतः आम्हाला त्या ठिकाणी घेऊन आले व त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या संदर्भात स्वतः राज्य शासन म्हणून मदत करू शकत नाही, कारण GR मध्ये तसा उल्लेख नाहीये असं त्यांचं म्हणणं पडतंय. शॉर्ट सर्किटमध्ये लागलेल्या आगीला राज्य शासन मदत देऊ शकत नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी लागते अशा पद्धतीचं उत्तर आता त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. परंतु यापूर्वी 2006-07 साली मंगळवारपेठ येथीलच भरावच्या झोपडपट्टीला ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी तत्कालीन माजी आमदार कमलताई ढोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करून मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं. त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी आम्हाला तिथल्या लोकांना प्रत्येक झोपडीधारकांना घरामध्ये जितके माणसं असतील त्या प्रत्येक माणसामागे 1,000 रुपये या पद्धतीने मदत जाहीर केली होती. ती मदत दिली सुद्धा होती. त्याचे पुरावे सुद्धा आज देखील आमच्याकडे आहेत. मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही जेव्हा परत या आंदोलनाचा विषय सांगितला आणि जेव्हा त्यांना आम्ही परत एकदा निवेदन दिले तेव्हा तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या पद्धतीचा GR जो आहे, ज्या GRच्या अगेन्स्ट मदत दिली होती आहे त्या GR मध्ये शासनाचा स्पष्ट उल्लेख आहे की एखादी झोपडपट्टी अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे या गोष्टीचा विचार न करता सदर झोपडपट्टीवर कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यास तिथल्या नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्यात यावी असं राज्य शासनाचा अध्यादेश असताना देखील प्रशासन यामध्ये टाळाटाळ करण्याची भूमिका घेते असं आम्हाला वाटतंय.
तरी सुद्धा आम्ही तो GR ची कॉपी आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तहसीलदार साहेबांना करणार आहोतच. आणि तो GR कॉपी आम्ही तहसीलदार साहेबांना दिल्यानंतर आमची स्पष्ट मागणी राहील की त्या झोपडीधारकांना तातडीने मदत मिळवण्यात यावी. मग ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असो किंवा राज्य शासनाकडून असो, मदत कोणाकडून मिळते यापेक्षा मदत मिळणं गरजेचं आहे. ही आमची भूमिका आहे. आज या ठिकाणी 14-15 झोपड्या जळाल्या आहेत. त्यामध्ये नारायण निकम नावाचे एक व्यक्ती जवळजवळ 45% भाजलेले आहे. त्या माणसाच्या घरातलं लाईटचं मीटर अजून चालू झालेलं नाहीये. प्रचंड त्रासामध्ये आणि हालाकीमध्ये ते लोक जगतायत त्या ठिकाणी आणि त्यांच्या हाल अपेष्टा आम्हाला बघवत नाही आहेत. आणि त्या नागरिकांच्या वतीने आम्ही स्पष्ट मागणी करत आहोत की तातडीने त्यांना मदत जाहीर करण्यात यावी. यासाठीच आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा ते आंदोलन, जर आम्हाला मदत मिळाली नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग आम्हाला पत्करावा लागेल, हे मी या ठिकाणी राज्य शासनाला सांगू इच्छितो. यावेळी त्या विरोधात तहसीलदारांकडे निवेदनही देण्यात आले. दिनांक 23/4/2011 रोजी मंगळवारपेठेत लागलेल्या आगीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या स्वरूपाचा त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे. त्यानुसार सदरची आगी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसून येत आहे. मात्र शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीस 1983च्या GR नुसार मदत देता येत नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, पूर, अकस्मात आग, चक्रीवादळ, वीज पडणे, जमीन खचणे, गारांचा पाऊस, समुद्राच्या लाटा आणि अतिवृष्टी इत्यादी बाबींचा समावेश आहे. मात्र यात शॉर्ट सर्किटच्या आगीचा समावेश नसल्यामुळे सदरची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येते आणि त्यासाठी आम्ही प्रस्ताव आपण सर्वसाधारण शाखा जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव पाठवलेला आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास कार्यकर्ते आणि रहिवाशांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करू असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य विक्री करणार आहे. शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 29 मे ते 5 जून या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे सवलतीच्या दरात शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यांची विक्री करणार आहे. रविवार दिनांक 29 मे रोजी सुरू होणाऱ्या शैक्षणिक महोत्सव 2011 अंतर्गत दप्तर, रेनकोट, वह्या, कंपॉस, रंगसाहित्य, शैक्षणिक सीडीज, डबा, वॉटर बॅग, बूट, पोशाख, संगणक आणि इतर सर्व शालेय साहित्याची सवलतीच्या दरात विक्री करणारे विविध नामांकित कंपन्यांचे स्टॉल या महोत्सवात असणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदित्यराजन शिरोडकर करणार आहेत. तसेच या महोत्सवात रेणुताई गावस्कर, अल देशमुख, मिलिंद जोशी, सुनील मगर, प्रदीप आगाशे आणि इतर मान्यवर विद्यार्थ्यांना जीवनात पूरक ठरणाऱ्या चर्चासत्रातून रोज सायंकाळी 7 ते 8 या वेळात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या महोत्सवात विद्यार्थी आणि पालक वर्गात व्यसनमुक्तीविषयी जागृती करणारी पथनाट्ये, समुपदेशन, प्रबोधन रोज सायंकाळी आनंदवन या संस्थेमार्फत सादर होणार आहेत. तसेच गरजू विद्यार्थ्यांना MHCETचे मोफत ऑनलाईन मार्गदर्शन करणारे शिकवणी वर्गही मनविसे सुरू करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेस्टिवलचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार आणि चित्रपट लेखक संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बिघडलेल्या सांस्कृतिक पर्यावरणाचा विचार करून महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातच आंबेडकरांच्या नावाने वसतिगृह, ग्रंथालय आणि सांस्कृतिक केंद्र निर्माण करून सामाजिक समतेचा संदेश द्यावा असे आवाहन प्रसिद्ध नाटककार आणि चित्रपट लेखक संजय पवार यांनी केले. याप्रसंगी महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक प्राध्यापक विकास मटकरी, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर, नवनाथ कांबळे, डॉक्टर कुमार अनिल आणि महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारे फेस्टिवल म्हणजे फक्त आंबेडकरी जनतेचेच आहेत असे नव्हे, तर अशा पद्धतीचा सांस्कृतिक महोत्सव हा सगळ्या पुणेकरांचा आहे. सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणेही आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल म्हणाले, बुद्धिभेद, जातीभेद बाजूला करतानाच आंतरविचारांची दरी संपुष्टात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आंबेडकरी समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे यासाठी पालिकेत ठराव मान्य करण्यात आला आहे. त्याबरोबर शहराच्या आसपासच्या भागांमध्ये असणाऱ्या बौद्धकालीन लेण्यांचे ऐतिहासिकत्व टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. यासाठी महापौरांनी अजित पवारांशी बोलून खास परवानगी मागावी अशी मागणी प्राध्यापक मटकरी यांनी केली. गणेश बिडकर यांनीही आपल्या भाषणात वसतिगृह आणि बौद्धकालीन लेण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर दिलीप म्हस्के
म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.